समतेला ग्रहण लागले होते, दंगल उसळली होती, सारे शहर जळत होते. 2 दशके उलटून गेली जखमा भरता भरता, दंगलीने हिरावला हो घरचा करता धरता. घरचा करता धरता, घरचा करता धरता. धर्माची ही भीषण आग अशी ही भडकत होती, घरदारे आणि दुकाने माणसे जळत होती. हे जी 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 जी. हिम्मतनगरची माय माऊली प्रसूतीच्या असह्य कळा सोसत होती. दंगलीमध्ये कर्फ्यू होता, मदत मिळत नव्हती. काकाच फक्त मदत देतील हे आनंद देवरेंना वाटले. ॲम्ब्युलन्स घेऊन बंडू काकांनी थेट इस्पितळ गाठले. डॉक्टर अविनाश अहिरेंनी मोफत केली प्रसूती, बाळ वाचले, आई जगली. ही बंडू काकांची महती. धर्माचा हा भाऊ होता आमच्या साथीला, दंगलीत बंडू काका धावले हो मदतीला, धावले हो मदतीला. दंगलखोरांच्या हल्ल्यात तो पडला होता मूर्छित, रक्तबंबाळ देह त्याचा रस्त्यात होता निश्चित. रस्त्यात होता निश्चित, रस्त्यात होता निश्चित. धडपड केली, रक्त मिळवले, वाचविले प्राण. संतोष दगा अहिरेंना काकांनी दिले जीवनदान. काकांनी दिले जीवनदान, काकांनी दिले जीवनदान. जीवावर उदार होऊन कार्य असं हे केलं, बंडू काका बच्चाव हे नाव समोर आलं. नाव समोर आलं, काकांचं नाव समोर आलं. दंगलीत बंडू काकांनी माणूस जाणला, बापू बच्चावांचा मृतदेह अंतविधीला आणला. अंतविधीला आणला, अंतविधीला आणला. काशीनाथ जावरेंच्या पायाला गोळी होती, काका धावले मदतीला न बाळगता भीती. न बाळगता भीती, न बाळगता भीती. मी म्हणणारे अनेक मोरीत लपले होते. निधड्या छातीचे बंडू काका त्या प्रसंगी धावले होते. सिद्धार्थ वसतिगृहात गरीब आदिवासी मुलं होती अडकलेली आणि संस्था चालकाने जबाबदारी होती झटकलेली. त्यांचे अश्रू पुसण्या बंडू काकाच गेले धावून, जेवण दिले, पैसे दिले, आले सुखरूप घरी सोडून. गोरगरिबांना धान्य दिले, टँकरने पाणी, औषध रक्त पुरवले, लोक झाले समाधानी. झाले समाधानी, लोक झाले समाधानी. झाले समाधानी, लोक झाले समाधानी. संस्था चालक, आमदार, मंत्री मोठी होती ताकद, पण कर्मचाऱ्याला वाचवण्याची दाखवली नाही हिम्मत. कुसुंबा रोडवर बायको मुली मुलासह अडकले होते परदेशी शिक्षक. जीव अब्रू धोक्यात होती, टपून होते भक्षक. बंडू काकांना विनंती आली, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. दंगलीत अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढावं लागेल. जाणता राजाची ॲम्ब्युलन्स घेऊन थेट शिरले बंडू काका. हल्ल्याची मोठी भीती होती, प्रसंग होता बाका, प्रसंग होता बाका, प्रसंग होता बाका. परदेशी शिक्षक कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून काढले. देव भेटला साक्षात, त्यांनी बंडू काकांना हात जोडले, काकांना हात जोडले, काकांना हात जोडले. हिंदू असो मुस्लिम असो काका मदतीला होते. औषध अन्न पाणी दवाखान्यात नेत होते. दवाखान्यात नेत होते, दवाखान्यात नेत होते. शहर आपले मालेगाव असे हे धुमसत होते. अफवांचे पेव घरे दुकाने लुटत जात होते. लुटत जात होते, लुटत जात होते. धर्माचा हा भाऊ होता आमच्या साथीला, दंगलीत बंडू काका धावले हो मदतीला, धावले हो मदतीला, धावले हो मदतीला. जीवावर उद्धार होऊन कार्यास हे केलं. बंडू काका बच्चाव हे नाव समोर आलं. बंडू
बहुतेक मुस्लिम अल्पसंख्याक खेड्यावर अडकली होती. समाजकंटकांकडून हल्ल्याची भीती त्यांना वाटत होती. डाळिंब द्राक्ष खरेदी करणारे आग्रा, दिल्ली, इंदोर, बंगालचे व्यापारी होते. मदत मिळत नव्हती म्हणून जीव मुठीत धरून बसले होते. बंडू काकांनी मात्र त्यांना अभय दिले आणि सीमा पार करून दिली. सोयगाव, लखमापूर मधल्या शेख कुरेशी बांधवांना नैतिक मदत केली. माणुसकीचा खरा धर्म हा काकांनी जाणला. काकांनी जाणला, बंडू काकांनी जाणला. राम, रहीम, गीता, कुराणांचा संदेश मानला. संदेश मानला, संदेश मानला. हिंदू असो मुस्लिम असो दोघांची हानी होती. दोघांची हानी होती, दोघांची हानी होती. आणि 2001च्या दंगलीची भीषण कहाणी होती, ही भीषण कहाणी होती. भीषण कहाणी होती, ही भीषण कहाणी होती. भीषण कहाणी होती, ही भीषण कहाणी होती. भीषण कहाणी होती, ही